आहे. त्याच्यानंतर इथे ना चित्र रेखाटलं आहे. त्याच्यामध्ये दाखवलं की कसा चमत्कार केला होता महाराजांनी. हे जस्ट महाराजांचे वेशभूषा बघा एकदम बोलले ते एकदम अप्रतिम दाखवले. आणि त्याच्यानंतर इथे दाखवलं की महाराजांनी दृष्टांत कसा दाखवला होता. हे बघा सर्व साधू संत महाराज बसलेत आणि महाराज इथे ह्याच्यावरती बसलेत पेटक्या म्हणजे पाळणा. तर अशा प्रकारे पाणी वगैरे हे गेलं. वाडाचं झाड खूप मस्त आहे, छान आहे यार. आणि ते थंडावा एवढा आहे ना, खतरनाक म्हणजे खूप मागा भगवा आपली आणबाण छान. आणि हे जिथे महाराजांचा झोका होता जिथे जलते ह्याच्यावरती त्यांनी त्यांचा चमत्कार दाखवला होता. तर चला बघूया. अशा प्रकारे हे प्रकट स्थळ आहे इकडे. वाटतं इथे कदाचित महाराज असे बसायचे. अशा प्रकारे आता निघालो आहे. ही रूम होती आपली. तर आता फ्रेश वगैरे झालो आहे. रूममधून बाहेर पडलो. जस्ट जे काल तुम्ही व्ह्यू बघितलं ते खतरनाक व्ह्यू. इकडे वॉशरूम वगैरे आहे. तर अशा प्रकारे कोकणी मार्क्या फ्रेश होऊन निघाला आहे. आता नाश्ता करणार, परत दर्शनाला खूप वेळ लागतो. दर्शन आपलं काल झालं आहे त्याच्यामुळे आता दर्शन नाही घेणार. आत्ता डायरेक्ट तिकडली खूप सारं बोललो ना तुम्हाला, बंकट सदन, कृष्णाईचा मळा ते वगैरे सर्व आहे. तर ते वगैरे हे करणार आपण. चला तर मग सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या ब्लॉगला. जस्ट बाहेर आलो आहे आणि बाहेर नाश्त्यासाठी गर्दी आहे. कुपन पप्पा अगोदर ॲक्च्युली मी आंघोळीला गेलो, पप्पा बाहेर येऊन कुपन वगैरे घेऊन गेलेले. ही कुपन काढायची लाईन आहे ही बघा इकडे. तर तुम्हाला लास्ट टाईमचं त्या ब्लॉगमध्ये सांगितलं जे राहायला आले त्यांनाच कुपन मिळतं, त्यांना बाकीच्यांना मिळत नाही. सो रूम तुम्ही घ्या, रूम काय एवढं महाग नाही आहे. तर अशा प्रकारे आता चाललं आहे. लेट्स सी, बघूया कसं काय होतं इकडे. तर आम्ही नाश्त्यासाठी 2 कुपन घेतले. त्यातल्या एका कुपनमध्ये असं भेटतं 2 इडली किंवा जसं तुम्हाला शिरा उपमा खूप सारं होतं. तर मला इडली आवडते तर 2 इडली मिळाल्या आणि सांबार आणि चटणी. तर अशा प्रकारे होता नाश्ता. तुम्ही काल संध्याकाळचा जर जुना ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा बघा. इथे ना सर्व फुल फॅमिली आली होती, सर्व लोक. आणि एवढं चिल करत होते ना, तर खतरनाक चिल करत होते. तर आत्ता सर्व सकाळ झाले, दुसरा ब्लॉग आहे. तर खतरनाक प्लेस, मजा म्हणजे अमेझिंग मजा आली मला तर जबरदस्त. तर आता निघालो. आता सकाळी कोण नाही, सर्व नाश्ता करत आहेत जसं तुम्ही मागे बघितलं. त्याच्यानंतर इकडे आलात ना तर एकदम म्हणजे आउट ऑफ कंट्री आल्यासारखं वाटते. खतरनाक प्लेस. आणि सगळ्या कन्स्ट्रक्शनला एकच कलर दिला आहे त्याने, ते पण एक अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि खूप एकदम डिसेंट वाटते, एकदम खतरनाक बोलले ते एकदम फाडू. ही बघा तिथे कच्चाकच बस भरली आहे. ॲक्च्युली हे विनामूल्य आहेत ना, त्याच्यामुळे इथे खूप गर्दी आहे. आणि हे जर मेन गेट आहे बघा, हे विसावा भक्त निवास. आणि इकडे रिक्षासुद्धा लागतात, बट त्या प्रायव्हेट पैसे देऊन. बाकी ह्या बस आतल्या आहे संस्थानाच्या आहेत, तर त्या विनामूल्य आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्यात गर्दी होती. त्या बसमध्ये खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आपण दुसऱ्या बसची वाट बघितली आणि आता दुसरी बस आलेली आहे. तर आता आपण यावेळी कृष्णाईचा माळा बघायला. फायनल डेस्टिनेशन कृष्णाईचा माळा इथे आहे. तर चला सुरुवात करूया, बघूया कसं काय आहे ते. चप्पल काढायला इथे सोय आहे, मला वाटतं चप्पल काढू इथे आपण. आणि वाव क्रेझी प्लेस आहे. जस्ट वेट चप्पल वगैरे काढले तिथे आपण. वाव काय पप्पा, काय थंडगार हवा बघा, खतरनाक ना. इथे पाय धुवा जरा. तर अशा प्रकारे पाणी वगैरे हे गेलं. वाडाचं झाड खूप मस्त आहे, छान आहे यार. आणि इथे थंडावा एवढा आहे ना, खतरनाक म्हणजे खूप मागा भगवा आपली आणबाण छान. आणि हे जिथे महाराजांचा झोका होता जिथे जलते ह्याच्यावरती त्यांनी त्यांचा चमत्कार दाखवला होता. तर चला बघूया. वाडाचं झाड पण बाबा जुनंच आहे, पण महाराजांच्या काळातलं वाटत नाही, पण तेव्हा पण होत असेल. त्या झाडाचीच ही असेल. आता कुठून कसं आहे बाबा. चला इकडून जाऊया, मला वाटते. चला जसं तुम्ही म्हणाल तसं. नाही पहिलं सगळ्यात पहिलं नंदीचं दर्शन घ्यायचं असं माझ्यामध्ये. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सुद्धा सांगा. सगळ्यात पहिलं नंदी महाराजांचं दर्शन. त्याच्यानंतर आपण महाराजांचं दर्शन घेऊया इकडे. इथे त्या प्रकार तेव्हा झोका होता असेल, बट आता नाही आहे. आता महाराजांची फ्रेम आहे मस्त आहे की इथे छान प्रकारे. गणगणगणात भोवते. थोडंसं मी दर्शन घेतो. अशा प्रकारे महाराजांचं दर्शन घेतल्याच्यानंतर म्हणजे इथे झोका होता असं दाखवलं आहे. आणि इथे थोडंसं असं मंदिर दाखवलं आहे. आपली साक्षात शिव महाराज महादेव यांची ही आहे, शिवलिंग आहे. त्याच्यानंतर इथे ना चित्र रेखाटलं आहे. त्याच्यामध्ये दाखवलं की कसा चमत्कार केला होता महाराजांनी. हे जस्ट महाराजांचे वेशभूषा बघा एकदम बोलले ते एकदम अप्रतिम दाखवले. आणि त्याच्यानंतर इथे दाखवलं की महाराजांनी दृष्टांत कसा दाखवला होता. हे बघा सर्व साधू संत महाराज बसलेत आणि महाराज इथे ह्याच्यावरती बसलेत पेटक्या म्हणजे पाळणा बोलू शकता किंवा चारपाई बोलू शकता, म्हणजे टेबल. तिथे महाराज असे बघा पेटला पूर्ण. आता दाखवताना दाखवलं आहे, तेव्हा पूर्ण आग लागली होती असेल तर महाराज इथून काढले नसतील, अशा प्रकारे दाखवलं आहे. तर हे सर्व साधू महाराज आहेत ते की इकडे हक्क थक्क झालेत की महाराज असे म्हणजे हे खरंच महाराज काय
हे आहेत, दिव्य पुरुष आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खूप छान प्रकारे इथे थोडक्यात माहिती दिली. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि स्टॉप करून बघू शकता, वाचू शकता माहिती. नंतर महेंद्रातून बाहेर पडलो आहे. इकडे असं जरा आपण ह्याचा पारंब्याचा अनुभव घेऊया, कशा प्रकारे पारंब्या आहेत. इकडे कडुलिंबाचं झाड आहे मला वाटतं, त्याच्यामध्ये एक प्रदक्षिणा घालूया. जस्ट आपल्याला ते दाखवले म्हणून. चिंच आहे पप्पा, हां पप्पा म्हणते चिंच आहे, सॉरी, कारण का माझ्या कॅमेऱ्यात लक्ष आहे. तर याचा पाळा त्याच्या प्रकारचा आहे ना. चिंचा तर खूप लागले त्या, बसायला पण मस्त जागा इकडे. एक प्रदक्षिणा पूर्ण आली. आता वडाच्या झाडाला, वडाचं झाड बघ किती खूप मोठं आहे, छान. आणि इथे माईकवरती गाणंसुद्धा लावलेत गजानन महाराजांची. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, अशा प्रकारे. बघा जसं आपल्या पप्पा वाट दाखवत आहेत त्या प्रकारे जाऊ. इथे बेलाचं झाड आहे, इथे सुद्धा कोणी पूजा अर्चना चालू आहे. शिवलिंग असणार डॅम शुअर अँड 100% म्हणजे आहेच. तर नंतर बघूया आता कसं काय ते. इकडे तूरचं झाड आहे, त्याच्यानंतर इकडे हे बाबा हे कसलं काय मक्यासारखं काय आहे हे सर्व झाडं कसली आहे ती. ऊस आहे वाटतंय, ऊस आहे. काय बोलते ऊस थोडी असू शकतो का, नाही ऊस नसेल, मला जोंधळा वाटतं. ओके, तर असं जोंधळ्याची शेती आहे. आणि इकडे थंडावा एवढा अप्रतिम आहे ना. त्या प्लेसबद्दल एकदम शॉर्टमध्ये बोलू तर ना, प्रवेश केल्या गेला एवढा थंडागार गारा, परत पायाला स्पर्श होणारी ही जी म्हणजे स्टाईल वगैरे काय आहेत त्या, एवढ्या थंडगार वारासुद्धा. आणि म्हणजे पूर्ण वातावरणच पवित्र आहे, जे की बोलतात ना अशी एनर्जी, म्हणजे एनर्जी 100% असणार म्हणजे असणार. तर त्याच प्रकारे म्हणजे एनर्जीचं ती आपल्याला फील करून देते की ते कुठली तरी एनर्जी आहे, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी. ठीक आहे, म्हणजे मला इन शॉर्ट हे म्हणायचं आहे की महाराजांची ते ही आहे. तर थोडकं आम्ही इथे विश्रांती घेतो, जरा थोडं असं कुठल्या पवित्र स्थानावर त्याला जरासं बसायचं, म्हणजे इथे जरा फील करायचं, अनुभव घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग निघायचं आपल्या वाटेला. तर कृष्णाचा मळा अशा प्रकारे होता, म्हणजे ॲक्च्युलीमध्ये इथे मळा होता असेल, कृष्णाचे एक व्यक्तिमत्व असेल त्यांचा मळा होता असेल, तर त्याच्या इथे महाराज येऊन बसायचे. तर त्याच्यामुळे कृष्णाचा मळा असंच या जागेला नाव मिळालं. तर आता आम्ही इथून निघालो. तर इथून आता आपण जा पुढच्या आपल्या प्लेसकडे, ते म्हणजे आहे बंकट सदन. तर बघूया कशा प्रकारे आहे बंकट सदन. लेट्स गो. वडाचं झाड आहे, आता बघूया कसं काय. इथे वाचनालय सुद्धा आहे. श्री गजानन महाराज उष्टा पत्रावले ते शिते उचलून. अच्छा, म्हणजे ते असं गरीब सगळं दाखवले आहेत ना, जे पण महापुरुष झाले ते असं गरीब टाईपच असे दाखवले होते. म्हणजे त्यांचं काहीच नव्हतं ना, आणि त्यांना काहीच नसतं मोहमाया, तर ते मातीत जन्मले मातीतच हे झाले. तर अशा प्रकारे होतं. तर तिथे त्यांचं इथे सुरुवात झालेली असं. तिथे वाचनालयसुद्धा आहे त्यांच्या नावाने. इथे चप्पल काढून वगैरे आतमध्ये जायचं आहे. इथे जाऊया आपण थोडं आतमध्ये. आणि त्याच्यानंतर इकडे आपलं इथे बंद आहे मला वाटतं, लॉक लावलं. इथे ते झाड आहे पुरातन एकदम जुनं अशा प्रकारे. बघूया. फायनली आपण बंकट सदनजवळ पोचलेलं आहे. हे असं बंकट सदन आहे, बंकट सदन. चला आता आतमध्ये जाऊया. अशा प्रकारे हे प्रकट स्थळ आहे इकडे. वाटतं इथे कदाचित महाराज असे बसायचे, असं हॉल आहे पूर्ण. त्याने देखरेख किंवा आता जे त्याची व्यवस्थापन आहे एकदम मस्त आहे, क्लीन अँड क्लिअर असं. तर अशा प्रकारे तिथे बंकट सदन म्हणजे जिथे महाराजांचा जन्मस्थान आहे, म्हणजे प्रकट झाले तिथे. कारण का हे महान पुरुष असतात, त्यांचा जन्म कधी होत नसतो, ते जस्ट प्रकट होतात. त्याचप्रकारे गजानन महाराजांचं प्रकट झाले तिथे. तर इथे त्यांचं काही स्टॅच्यू आहेत किंवा असं पूर्ण एक अशी जागा आहे जी की बंकट सदन या नावाने प्रसिद्ध आहे. तिथे अशा प्रकारे त्यांचा स्टॅच्यूसुद्धा आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे कृष्णांचा मळा आणि बंकट सदन, कमेंट करून नक्की सांगा. आणि मी तर ॲज अ कोकणी मार्गे, ॲज अ स्पिरिच्युअल सोल, मी तुम्हाला सजेस्ट करेन की नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. बाय बाय.